श्री स्वामी समर्थ. आज गुरुपुष्य अमृत आणि गुरुपुष्य अमृतच्या दिवशी आपल्याला आपल्या देवीसाठी एक म्हणजे कुंकुम आचमन करायचं आहे. कुंकुम आचमन म्हणजे कुंकवाने देवीचा अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक तुम्ही सुपारीवर करू शकता. तुमच्या घरात अन्नपूर्णा माता असेल, लक्ष्मी माता असेल, तुमची कुलदेवी असेल त्याच्यावर तुम्हाला करायचा आहे. हा अभिषेक करताना एक रांगोळी काढायची, त्याच्यात चौरंग वात जे असेल ते ठेवायचं. एक ताम्हण घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याकडे कमळाची फुलं नाहीत तर आपण कमळगठ्ठ्याची माळ ठेवायची आणि अभिषेक करताना जो कुंकू असतो तो कुंकू 5 बोटांनी किंवा 3 बोटांनी देवीवर अभिषेक करायचा असतो. हा अभिषेक पायापासून तो डोक्यापर्यंत करायचा असतो. जो तुम्हाला मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा. जो आपल्या देवीचा मंत्र आहे, आता तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल तो म्हणायचा किंवा 99 मंत्र म्हणायचा. नाही तुम्हाला 99 मंत्र येत असेल तर ओम महालक्ष्मी नमः नमो नमः, ओम महालक्ष्मी नमः नमो नमः असं तुम्हाला 108 वेळेस, 11 वेळेस, 51 वेळेस जसं तुम्हाला शक्य असेल त्यावेळेस अभिषेक करायचा आणि हा मंत्र म्हणायचा. फक्त ज्या वेळेस आपण मंत्र म्हणतो त्यावेळेस नमो नमः हा मागच्या साईडला लावायला विसरू नका. अशा प्रकारे देवीचा अभिषेक करा. ह्या कुंकामध्ये खूप प्रचंड शक्ती निर्माण झालेली असते आणि ह्या कुंकू लावल्याने आपल्याला त्या देवीची शक्ती प्राप्त होते. यामुळे आपली देवी जागृत होते, म्हणजे जी आपण देवीवर अभिषेक करतो त्याच्याने आपली जी कुलदेवी असते ती जागृत होते आणि तिचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये अखंड राहतो. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते, लक्ष्मी स्थिर राहते, पैशाची आवक वाढते आणि लक्ष्मीनारायणाचा अखंड आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो. आणि बघा, हे देवीची अति उच्च कोटीची सेवा आहे आणि देवीला अतिशय प्रिय आहे. जो कोणी व्यक्ती स्त्री ही सेवा करते तिच्या आयुष्यात कल्याण होतं, तिचा सौभाग्य अखंड राहतो आणि तिच्या घरामध्ये धनसंपदा वाढते. या देवीच्या म्हणजे जे अभिषेक करतो आपण, म्हणजे कुंकवाने जो अभिषेक करतो हा अतिशय प्रचंड आणि शक्तिशाली आहे. निश्चितच करा, तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल, धनसंपदा वाढेल. माझं चॅनल आवडत असेल लाईक करा.